एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण पॉवर प्ले मध्ये ना जबरदस्त बॅटिंग आपण बघितली तर खेळ बघायला मिळतो का पाहायचंय. पिंट्याने सांगितले पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा आल्यात पाहिजे असं काही नाही जास्ती, पण विकेट गमावता कामा नये. संदेश गोलंदाजी मार्कवर सुरेंद्र. आयवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी मुकेश दादा पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आयवा कॅचसाठी 1500 रुपये. पहिल्या चेंडूवरती प्रसाद सर बघा ऑन द टोस केले, स्क्वेअर कटचा फटका फसला. आपण म्हणजे खूप चांगला झेल घेतला यावेळेला. मनोज देवकर होते तिथे पॉइंट क्षेत्रामध्ये, खूप चांगला झेल पकडला जातो, अप्रतिम झेल. तर प्रत्येक कॅचेस ना फार महत्वाचे. नवीन फलंदाज येतो आता तिसऱ्या क्रमांकावरती अनुभवी खेळाडू आपण पाहू शकता. रुपेश मात्र ह्या जोडीला ना मात्र चांगला खेळ करावा लागेल, खास करून पिंट्या जोशीला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला, बहुमूल्य विकेट मिळालाय. सुरेंद्रने देखील चांगली फलंदाजी केली या स्पर्धेत आणि तो आता मात्र आपण इथं शून्यावरती बाद झालाय. धावाचं अकाउंट अजूनही आपण इथं ओपन झालं नाही, उघडलं नाहीये, धावांचं खातं उघडलं नाहीये. संदेश पुणे गोलंदाजी मार्फत आमच्या समालोचक कक्षा इनकडून बघा पिंट्या गेल्या गेल्या आपण इथं स्ट्राईकला लगेच खेळाडूंची पाहणी करतोय. खेळाडू कुठं तैनात केलेत, कशा प्रकारे आपल्याला गॅप मिळेल आणि तिथून चौकार मिळेल का आपल्याला आणि आपल्या संघाला. संदेश एका बाजूला भरपूर अनुभवी खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आपल्याला पाहू शकतो. नवोदित गोलंदाज चेंडू स्वीप करतात यावेळेला यस्त्यांचा वेध बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळेल संदेशनी, अप्रतिम गोलंदाजी. आपण पाहू शकता यावेळेला संदेशनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. आणि ह्या विकेटवर बघा लगेच सिट्ट्या देखील वाजल्या. देसाई संघाला माहिती आहे विकेटचं मोल किती आहे, किंमत किती आहे, किती महत्वाचा फलंदाज आहे. नक्कीच भाऊ 3 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा या खेळाडूला मिळवते. आणि संदेश मात्रेबद्दल बोलायचं झालं तर गोवा सांगन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो क्रिकेट स्पर्धा खेळला होता, जिथून निलेश इलेवन डोंबिवली आणि खुल्या गटात त्याला 3 वेळा बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय सिटी क्रिकेटमध्ये. नक्कीच नितीन, जेव्हा ज्या खेळाडूंना शहरी विभागात खेळतात तेव्हा त्यांचं मनोबल वाढतं की ग्रामीण खेळाडूंना कशा प्रकारची गोलंदाजी करायची. आता संदेश काय गोलंदाजी करतोय, कॅप्टनचा निर्णय बघा 7 ते ठरवतोय, जबरदस्त. आता नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. संदेश खत अजूनही उघडायचं नाही, 2 गडी बाद. धावसंख्या आपण पाहू शकता 0 धावसंख्या आपण पाहू शकता, म्हणजे धावांचं खातं उघडलं नाही प्रशासन. आता इथून पहिल्यांदा काय करायला लागेल, धावांचं खातं उघडावं लागेल रे. जरी पहिल्या आपण इथं षटकार काय होतं नाही हे महत्वाचं नाही, आता काय करायचं ते महत्वाचं आहे. संदेश हा चेंडू खूप चांगला यावेळेला शहराच्या दिशेने आला होता. चेंडू बघा ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू सरळ चेंडू निघून जातो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, वेग भरपूर आहे संदेशकडे आणि दिशेवरती नियंत्रण आहे. जबरदस्त गोलंदाजी करतो. पहिल्या षटकातच 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. सलामीचे फलंदाज त्याने बाद केलेत. सुरेंद्र बाद झाला, पिंट्या जोशी बाद झाला, ज्याने अक्षरशः मैदान गाजवलं होतं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. तब्बल 100 पेक्षा जास्त धावा देखील मला वाटतं केल्या असतील या स्पर्धेत. संदेश पुण्याचा गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला आपण येतोय, उंच गेलाय चेंडू. पायचा झेल होतो का मिडापचा शतशक येतोय, माझा झेल आहे आणि झेल ड्रॉप होतो यावेळेला. संदेशने येणं फार गरजेचं होतं, कारण कॅच एक सोपा झेल होता. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तरी संदेश तिथे आले असते ना तर नक्कीच प्रशासन झेल मिळाला असता. पण आता मात्र जीवदान मिळतो फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. स्वप्नीला जीवदान मिळाला. तर स्ट्रायकरला फलंदाज येतो रुपेश, अतिशय गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. पण आता जबाबदारी मोठी आहे, आता जबाबदारीने खेळ करावा लागणार. पिंट्या बाद झालाय, सुरेंद्र बाद झालाय. इथून आता भरपूर मोठी जबाबदारी असणार आहे. भरपूर म्हणजे धावा देखील कराव्या लागणार आहेत आणि आपली विकेट देखील शाबूत ठेवावी लागणार आहे. त्याला 2 काम करावे लागणार, धावा देखील आणि विकेट देखील बचाव करून खेळायला लागणार आहे. संदेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. तांसिक डाऊनच्या माध्यमातून चेंडू खूप उंच गेला आणि लांबी देखील प्राप्त करतोय. लॉंग ऑफ सी मार्शा बार षटकार. संख्या 7 धावा आपण पाहू शकता. एक चेंडू अजूनही बाकी. चांगला फटका बघायला मिळाला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. खरं अशा प्रकारचे फटके जेव्हा तुम्ही खेळायला तेव्हा नितीन तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होईल. संदेश पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला रुपेश म्हात्रे. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. ऑन साईडला खेळायचा होता, बघितला चेंडू आपण बेटा सरळ निघून जातो यावेळेला. दुविधा अवस्थेत होते यावेळेला, कारण चेंडू खेळायचा की सोडून द्यायचा आणि चेंडू निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं षटक हाताळलंय संदेशची. गोलंदाजी आवडल्यास टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. 2 महत्त्वपूर्ण त्यांनी विकेट मिळवून दिलेत. ज्या फलंदाजांनी धावा केल्यात ना ते फलंदाज बाद झालेत. सुरेंद्र बाद झालाय आपण बघितलं तर.
त्यावेळेला पिंट्या जोशी सारखा फलंदाज बाद झालाय. पण आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे बाद इथे गोलंदाजी करतोय जितेशला आपण पाहू शकता. मास्टर माइंडचं काम करतोय मैदानावर. त्याला माहिती ही लढत फार महत्वाची आहे. तर यानंतर सामना असेल अजून एक क्वार्टर फायनलची मॅच असेल सोनारपाडा आणि सापार्डे. रिपोर्टिंग करा दोन्ही टीम. सोनारपाडा आणि सापार्डे. तर गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता. प्रेम प्रेम देवकर संघाचा संघनायक. अतिशय चांगला गोलंदाज आणि तेवढाच चांगला अष्टपैलू खेळू. एक गुणवान खेळू. यंगस्टर आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. बॅटिंगची जेव्हा गरज आपण संघाला जेव्हा गरज भासली तेव्हा बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. मोठा गाव एंड करू. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. स्वप्नील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग करावी लागणार. प्रेम टू स्वप्नील. चेंडू ऑन साईडला पूल केला. गॅप मध्ये खेळतो यावेळेला. चेंडू वन बाउन्स सी मारेषा पार जातोय. खूप चांगला फटका. प्रशासर अशा प्रकारचे फटके येतील ना तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही विपक्ष गोलंदाजावर हल्ला देखील करू शकता आणि तेच केले स्वप्नीलनी. रुपेश सारखा अनुभवी खेळाडू आहे ना तर त्याच्याकडून अनुभव प्राप्त करून घेतोय. त्याला माहिती आहे मला देखील धावा करणं गरजेचं आहे. जर एका बाजूने जर बॅटिंग केली नसेल दुसऱ्या बाजूने त्या फलंदाजाला बॅटिंग जर झाली नाही ना तर दबाव येतो प्रमुख फलंदाज. आणि आता स्वप्नीलनी दबाव मित्र म्हणेल थोडासा जुगार लावलाय. दबाव कमी केलाय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 गडी बाद 11. पहिल्या षटकात काय झालं ना हे महत्वाचं नाही नितीन. कारण आता काय करायचं 24 चेंडूमध्ये. कारण अजून 23 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर अस्तित्व टिकवायचं असेल ना तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 60+ धावा जर झाल्या तर मात्र खूप चांगली मॅच होईल नितीन. नक्कीच बाळू पाटील इथून एक मॅच जिंकली तर एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळू शकतं. ज्या प्रकारे आपण पाहतो वाडेकर आणि वाकलन आणि इथून जो संघ जिंकेल तो तिसरा संघ असेल आणि चौथ्या टीमसाठी आपल्याला थोडंसं वाट पाहावी लागणार आहे कारण की ती मॅच यानंतर आहे. प्रेम पुणेचा गोलंदाजी मार्क शकला स्वप्नील. हा चेंडू पिचकेल्डो यावेळेला मिडऑफच्या डोक्यावर काढण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला होता यावेळेला. मिडऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक करत नाही. चौकारचं प्रत्युत्तर बघा नितीन किती चांगल्या प्रकारे देतोय. मगाशी जर चेंडू माझा खराब होता पण आता चांगला चेंडू फेकला आणि इथे मात्र स्वप्नीलला परतावं लागतं. तिसरा गडी बाद होतोय नवापाडा संघाचा 11 या धावसंख्येवरती. चौधरी सुरेश चौधरी यांचे सुपुत्र. फार महत्वाचा सण आला आपण बघितलं तर त्याच्या आपण त्या क्रिकेट कारकिर्दीत आता बॅटिंग करावीच लागणार आहे त्याला. रुपेश सारखा फलंदाज आहे त्याच्या जोडीला. प्रेमचं देखील कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओर देखील मार्क करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता रुपेश म्हात्रे. मोठा एनकडून प्रेम गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला आपण इथं स्विंग झाला थोडासा बाहेर निघाला जास्त. आपण इथं पंच वाईडची खूण करतायत. वंत दबेने भर. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 12. नौपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद झालेत. आता रुपेशला ना चांगली बॅटिंग करावी लागणार. डोकं शांत ठेवून ना सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करावी लागणार सातत्याने. स्कोरबोर्ड हलता ठेवावा लागणार. प्रेम राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू एच घेऊन मागे सरकतो यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. शॉट काढण्याचा क्षेत्ररक्षण बघा किती वेगाने आलाय. थर्डमॅन आणि फाईन लेग हा असा पोझिशन आहे ना का इथून जर चेंडू निघाला ना तर वेगाने सीमारेषा गाठतो. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला. 13 धावा आपण पाहू शकता. 3 गडी बाद झाले आहेत. या चौधरी तर याच दरम्यान तुम्ही पाहता एक जबरदस्त व्यक्तिमत्व कार्यसम्राट नगरसेवक रमेशजी सुक्रे म्हात्रे साहेबांचं आगमन होतोय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा आपण पाहू शकता. प्रेम स्ट्रायकरला फलंदाज यश आहे. यशला खातं उघडायचं आहे. यश चौधरी एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू आहे. पण आता गुणवत्ता सिद्ध करावी लागणारे मैदानावर. प्रेम देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. रटम उर तिकडे मार्क. चेंडू ऑन साईडला शपलून पूल करतोय. जबरदस्त टायमिंग. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारे शापार षटकार.
होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होतं यशचं. पण आता प्रेम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. स्ट्राईकला यश. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतो. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो याला वाडीस लागून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचं आहे. हे कोऑर्डिनेशन चांगलं आहे. मोठा फटका आल्यानंतर बघा सिंगल डबलवर देखील आपण इथे भर दिली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळते यशच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर बघा सिंगल डबल देखील घेतो. वेगाने 2 धावा कंप्लीट करतोय. हे काय होतं माहिती आहे का विशाल, समोरचा जो फलंदाज आहे त्याच्यावरती दबाव येत नाहीये. त्याला माहिती त्याच्याकडून देखील विपक्षी आपण ते जो दुसऱ्याला फलंदाजी करतो त्या फलंदाजाकडनं देखील धावा येतात. धावसंख्या 10 फलक 21. प्रेम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पिटूचं षटक हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द कडे मार करतोय. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. वाईड अर्काचा आपण प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती ते जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 गडी बाद. नवापडा संघ प्रथम बॅटिंग करताना 21 धावा 10 फलकाती लागल्यात. 21 धावा 10 फलकाती लागल्यात. जपायचा येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. P1 P2 संपलाय. P1 मध्ये धावा आल्या त्या मला विशाला माहिती आहे. तब्बल 7 धावा देऊन आपण इथं 2 गडी देखील बाद केले ते गोलंदाज आपण इथं संदेशनी. आणि त्यानंतर आपण तो गोलंदाज आला आपण म्हणजे तर प्रेम आला. प्रेमनी धावा दिली आपण इथं 14 आणि 1 गडी देखील बाद केलाय. तब्बल धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर येतो. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. संदेश येतोय. 2 षटक संपले. 30 षटक प्रगतीपथावर आहे सर. तो संदेश पाहिजे तिथून कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. कारण का आता रुपेश देखील आपण इतर इथून चांगली बॅटिंग करतो का पाहिजे. तर खेळपट्टीचा विचार केला तर रुपेश देखील 10 ते 12 मिनिटं खेळपट्टीवर राहिलाय. त्याला अंदाज आला असेल कदाचित. संदेश डान्सिंग डावच्या माध्यमात एज यावेळेला फलंदाज बाद. बिग विकेट. ज्या फलंदाजाकडनं आशा होती तो फलंदाज मात्र अपयशी ठरत होता धावा कुटण्यामध्ये. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि ते यष्टीरक्षक जितेश पाटील कोणती चूक करत नाही. संदेशला विकेट मिळते. रुपेश बॅक टू पवेलियन. पंचवीस ते 30 वर्ष त्यांना तुम्ही पाहतायत नगरसेवकपदी ते विराजमान आहेत. राजकीय क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे आणि त्यांची उपस्थिती या श्रद्धांजली चषकाला लाभली. नवीन फलंदाज येतो यावेळेला हेमंत उर्फ लारा. एक डावखुरा फलंदाज बाद झाला. संदेशने बघा दुसऱ्या स्पेलमध्ये देखील विकेट मिळवल्यात. पहिल्या स्पेलमध्ये 2 गडी बाद केले होते. आता देखील आपण इथे विकेट मिळवल्यात. चांगली गोलंदाजी मग विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय संदेश. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला हेमंत. हा चेंडू यावेळेला आपण इथं लॉफ करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला. पण आपला क्षेत्ररक्षक नाही आपण बोलतो यावेळेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो यावेळेला लॉंग ऑफ फॉरवरून तोपर्यंत 1 धाव ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झालेत. तब्बल 4 गडी बाद झालेत. संदेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यश पाहू शकता आपण. यश चौधरी कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. 2 षटक पूर्ण होऊन 30 षटक प्रगती पथावर आहे. 22 धावा 10 फलकाती लागल्यात. संदेश चेंडू पुन्हा एकदा आपण छेडछाणी केली. मी तर म्हणेल प्रसाद सर वाईड चेंडूला छेडछाणी केली आणि तिथे मात्र फलंदाज बाद होते. अजून एक सफलता मिळते. ज्याप्रमाणे रुपेश बाहेर आपण त्या ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करण्याचा आपण प्रयत्न केला खेळण्यासाठी आणि तो भाग त्याला पडला. खूप महागात पडला कारण बॅटची हलकीशी कडा घेऊन यष्टीरक्षक यावेळेला आपण तर जितेश पाटील चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय. यश बॅक टू पवेलियन. जे नितीन बघितलं तर आपण म्हणजे संदेश देखील 4 गडी बाद करतोय. 5 विकेट घेणारा गोलंदाज पुन्हा एकदा मिळतोय का आपल्याला. जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रसाद यावेळेला ना मी तर म्हणेल यशचं खराब शॉट सिलेक्शन होतं. वाईड चेंडूला छेडछाणी केली आणि बॅटची हलकीशी कडा लागली. निष्ठक्षक जितेशने चूक केली नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. अर्धा संघ आता बाद झालाय.
25 आपण ते 22 धावा आहेत आणि 5 गडी बाद झाले. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता अभिषेक येतोय. संदेश पुणे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला अभिषेक फुलटॉस होतं यावेळेला ऑनसाईड टाकायचं. पंच नोची खूण करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 23 धावा आपण पाहू शकता. जास्त हाईट होती यावेळेला चेंडूला आणि येणारा चेंडू फ्रीट अभिषेकसाठी धावत असणार पाहिजे. कशा प्रकारे ही मेजवानी कबूल करतो का इथून जर मोठा फटका आला ना तर मात्र आपण धावा देखील वेगाने वाढतील. संदेश पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अभिषेकला आपण पाहू शकता. फ्रीटचा चेंडू शॉर्ट पिच होतो ऑन साईडला पोल करता. पंच वाईट चिकून करतात. फ्रीट कंटिन्यू असणार यावेळेला. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. नवापाडा संघ आपण प्रथम बॅटिंग करताना 5 गडी बाद 24 धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला. फ्रीट पुन्हा एकदा कंटिन्यू असणार आहे. संदेश पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अभिषेक पंच कशा प्रकारे बॅटिंग करतोय फ्रीटवर. हा चेंडू ऑन साईडला ग्लान्स करतात. तर यावेळेला फ्लिक करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिड आपण एक धावी त्या कंप्लीट केले ते स्क्वेअर रिजनमध्ये जोपर्यंत क्षेत्रक्षेत्र जातो चेंडूला फीड करतो. लेग बायच्या स्वरूपात आपण तर 1 धाव कंप्लीट केले ते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 5 गडी बाद प्रथम बॅटिंग करता नवापाडा संघ 25 धावा. थोडासा आपण बोलतो संघर्ष करतोय मैदानावर. नवापाडा संघावर विकेट गेल्यात. प्रमुख फलंदाजाने आपण बोलतो अपयशी ठरला. पिंट्या जोशीकडनं नेहमी अपेक्षा असते आपण तर नेहमीच तुम्हाला पिंट्या जोशी धावा करून देणार नाही. पिंट्या बाद झाले तर तुमची देखील जबाबदारी फार महत्त्वाची होती. खास करून रुपेशनी चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं. संदेश पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला हेमंतला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. आपण मिडल चेंडू जातोय लॉंगॉनचा क्षेत्र येतोय चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केले ते धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा आपण पाहू शकता. 1 चेंडू अजूनही बाकी आहे षटकात. 26 धावसंख्या झाली. 5 गडी बाद चांगली गोलंदाजी. जयनुमान मोठी देसाई संघाच्या मध्ये टॉस जिंकला आणि मगाशी तुम्ही वर्णन केलं तर या संघाची गोलंदाजी खूप चांगली. यावर्षी जर विचार केला ना खूप फॉर्म असणारा संघ आहे. तब्बल 9 वेळा आपण मेगा फायनल मध्ये पोहोचला हा संघ. चेंडू ऑन साईडला पूल करत होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं डीप मधनं शतक येतो. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या का पाहायचं आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाल्या तब्बल 5. रिक्स्टॉली जाऊ दे मैदानात. प्रेम राहिलेले ज्यावेळी तुम्ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पाहता नामदेव मात्रे स्मृती चषक कोपरच्या मैदानामध्ये ग्रामीण संघाने प्राधान्य दिलं होतं तिथे आणि साहेब नक्कीच आमच्यापासून रजा घेत आहेत. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश पाटील साहेबांच्या वतीने ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन. महाराष्ट्र म्हटला तर संतांची भूमी आणि संतांच्या भूमीत प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. 28 धावा धावफल कधी लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. समर्थ आलाय. समर्थ गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून स्ट्राईकला हेमंत. चेंडू या वेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून बघा मिडकडे क्षेत्ररक्षण आला डीप मधनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं यावेळेला. 2 धावा तरी त्या कंप्लीट केल्या आहेत. संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला.
30 धावा. या धावा ना सिंगल डबलला आता फार महत्त्व द्यायला लागणार आहे, कारण 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि जर शॉर्ट पिच ओव्हर पिचचा चेंडू मिळाला तर त्याच्यावरती तुटून पडावा लागणार या फलंदाजांना, मोठे फटके मारावेच लागणार नित्यंत. बॅटिंग लागून देखील खूप मोठी दिसते संघाची स्ट्रॉंग आहे, पण 50 ते आपण 55 धावा झाल्या तर इथून तुम्ही फाईट बॅक करू शकता. नवपाडाची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. 30 धावा धावफलकात लागल्यात. आता 3 षटकामध्ये काय झालं नाही हे विसरून आता हेमंतला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. तसं सर हा आज महत्त्वाचा क्षण आहे. समर्थ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळत होता, यष्टीरक्षक बीट होतोय, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बायच्या स्वरूपात 31 धावा आपण धावफलकात पाहू शकता. 31 धावा धावफलकात लागले. 3 षटक संपलेत, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. समर्थ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय डाव्या आणि उजव्या त्याची जोडी मैदानात आहे. अभिषेकला आपण पाहू शकता. अभिषेक आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. समर्थ तो अभिषेक. हा चेंडू पुन्हा एकदा शापाला ऑन साईडला खेळायचा होता, सरळ चेंडू निघून जातो इष्टखेकडे. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रसाद सर यावेळेला ना सिंगलला फार महत्व आहे. सिंगल जरी घेतली तुम्ही स्ट्राईक रूट येईल, धावफलक हालता येईल, हे करणं गरजेचं आहे अभिषेकला. बाळापुढे पुढची मॅच आपण पाहिली तर सोनारपाडा आणि सापार्डे. रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये, लक्षात घ्या. सोनारपाडा आणि सापार्डे. समर्थ पुन्हा गोलंदाजी मार्क शकला अभिषेक. हा चेंडू फुलटॉसचा ड्राईव्ह केला यावेळेला आपण एक शकावर रिझर्व चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. डीपन क्षेत्र आला होता जबरदस्त. अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. तुम्हाला स्ट्राईक रुटेट होईल, सिंगल डबल देखील मिळेल तुम्हाला, धावफलक हलता राहील आणि धावफलक पुढे देखील सरसेल आणि आपण म्हणतो वाढत देखील जातील धावा धावफलकावरती. आता पाहायचं हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समर्थ चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. मोठा गाव एंड कडून स्ट्रायकरला हेमंतला पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, पायचा चेंडू उंच गेला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे प्रेम, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. हेमंत बॅक टू पॅव्हिलियन. समर्थला मिळणारी पहिली सफलता. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला जय येतोय. तसं जरा कौतुक करेल मोठे देश संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने ना विकेट मिळवलंय. समर्थ गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अभिषेक. हा चेंडू एज घेऊन मागे सरकतो यावेळेला. चांगलं इन्स्ट्रक्शन बघायला मिळतं यावेळेला. वेग जण तो कमी केला चेंडूचा यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर विकेट जर बघितलं ना तर 6 गडी बाद झाल्यात. अंतिम षटक आहे. 2 नवीन फलंदाज आपण पाहू शकता मैदानात, अभिषेक आणि आपण पाहू शकता यावेळेला जय ही जोडी मैदानावर पाहू शकता. इथून जर 6 चेंडूमध्ये कमीत कमी 12 धावा जरी त्याला आल्या तरी मात्र धावसंख्या वाढू शकते. प्रसाद सर 45 पर्यंत जाऊ शकतोय. पण आता धावा करणार कोण, अभिषेक का जय. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेशदादा पाटील यांचं आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून आयवा कॅशसाठी प्रेक्षकांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आमचे मित्र बाळू सुद्धा सामना एन्जॉय करतायत. नावपाड्याचे बिग सपोर्टर बाल्या जोशी असतील, श्रीकांत सुद्धा आलेले, त्यांचे स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मात्र चला सापाड्याचे कॅप्टन सूचना करतोय आम्ही टॉससाठी आणि सोनारपाडा. नक्कीच नितीन पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना करतोय की प्रत्येकाने मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. मुख्य व्यासपीठावर बसाल ना तेव्हा नक्कीच मास्कचा वापर करा प्रसाद सर. तर ज्या नियम आहेत ना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते नियम आपण फॉलो करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून आपण बघितले तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला प्रतीक पाटील येतोय. सलामीला देखील आपण प्रतीकला पाहिलंय. ज्या समालोचक कशा एंडकडून स्ट्राईक केला अभिषेकला आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला आहे, दुंकाडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिडविकेटला. दीपंदा क्षेत्रक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. खूप चांगली फेकी बघायला मिळाले. जसं काही धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. आता जय येतो स्ट्राईकला. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त संघ आपल्याला बघायला मिळतोय. जन्मान मोठी देश संघ एकजुटीने संघ मैदानात तो एकजुटीने मैदानात कामगिरी करतोय. जबरदस्त कामगिरी करतो दिसतोय. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रतीक राऊंड तिकडे मार्क करतो स्ट्राईकला जय. चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू बराच वेळ हवे ते लोकांचं क्षेत्ररक्षण प्रयत्न केले होते यावेळेला. संदेशनी जोपर्यंत बॅकिंग येईल आपण मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय.
2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा, 6 गडी बाद 36. आता या धावा येतात ना त्या फार महत्वाच्या आहेत प्रसाद सर. तर अशाच प्रकारच्या धावा आधी जर स्कोरबोर्ड हालता ठेवला असताना तर नक्कीच 50+ जर धावा झाल्या असत्या. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्ग शकला जय. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, इष्टक्षक देखील बीट झाला होता. इथे सांघिक यश मिळू शकत होतं धावबाच्या स्वरूपात, पण ते 1 धाव मिळते बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिषेक पायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पिंट्या बाद झाल्यानंतर या संघाला मात्र संघर्ष करावा लागतं मैदानावर. हे तर पाहू शकता का सातत्याने आपण बघितलं तर पिंट्या तुम्हाला प्रत्येक सामन्यात मॅच जिंकून देणार नाही, चांगली बॅटिंग करणार नाहीये. आपली भूमिका देखील इथे मात्र उपयुक्त सिद्ध करावी लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्क टाकला. अभिषेकला आपण पाहू शकता राईट राऊंड तिकडे मार्क होते. हा चेंडू खूप चांगला होता. बॉल बॅक यावेळेला मिसफीड होते. चेंडू जातोय कार्पेंटर लॉंग ऑनला, प्रेम येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा, 6 गडी बाद. अजूनही चेंडूचा विचार केला तर बाकी चेंडू फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी केली. टॉस जिंकल्यानंतर बघा काय जबरदस्त कामगिरी करतात आपण. इथं मोठे जनमॅन मोठी दिसाय संघ मैदानावर आपली दादागिरी पेश करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, जी धार आहे ना गोलंदाजी ती पेश केली. प्रतीक पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. जयला आपण पाहू शकता. हा चेंडू जबरदस्त होता. बॅटमॅन निघून जातो. यावेळेला सांघिक यश मिळू शकतं आणि फलंदाज बाद होतो. यावेळेला आणखीन एक सफलता मिळते सांघिक यशच्या माध्यमातून. गडी बाद होता आपण यावेळेला 7वा. धावसंख्या 10 फलकाती 38 धावा आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू होता प्रगतीपथ असणारी नवीन फलंदाज येते यावेळेला आपण पाहू शकता. ओमकार येतोय बघा. सापाडे संघाचे संघनायक आलेले आहेत. सोनारपाडा संघाचे संघनायक रिपोर्ट करा आपण. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत होता. व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून बघा. लॉंगॉनवरनं शेतशाला वाईडिश लॉंगॉनचा शेतशा येतोय. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असणार यावेळेला जनमान मोठी देसाई संघासमोर. पाहिजे जनमान मोठी देसाई संघ इथून मात्र आपण इथं या धावा चेस करतो की आपण इथं नवापाडा संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या धडी. आमचे साथी समालोचक प्रसाद सर डोंबोली यांच्याकडे. धन्यवाद. तर आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय युवा सेना डोंबिवली विधानसभा चे सागर दुबे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान होईल. मी मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचे. आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सागरजी दुबे साहेब युवा सेना डोंबिवली विधानसभा साहेबांचा आम्ही सत्कार इथे करणार आहोत. चला सोनारपाडा आणि सापाडे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जुनू डोंबिवलीचे बाबू पाटील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या बाबू पाटील मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बाबू पाटील यायचे जुनू डोंबिवलीचे आपला सन्मान स्वीकारायचे. त्यानंतर मोठी देसाई संघाचे पुरस्कर्ते जगदीश म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. तर या जगदीश म्हात्रे साहेब मोठी देसाई संघाचे पुरस्कर्ते आणि सातत्याने चांगला खेळ या सीझन मध्ये राहिलाय मोठी देसाई टीमचा. आणि एक लकी पॅकर्स म्हणून सुद्धा ओळख आहे जगदीश म्हात्रेंची. तर हिम्मत म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती या आपलाही सन्मान केला जाईल. हिम्मत म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांचे आपण सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे जनक मुकेशदादा पाटील
आणि स्वर्गवासी रामदास पाटील यांचा जो कटआउट तुम्ही पाहताय त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट होतोय तर 15,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आजच्या दिवसात. मागच्या वर्षी शेवटच्या क्षणामध्ये आपण 21,000 सुद्धा पाहिले होते. आणि आजही संधी असेल आणि आयवा कॅशसाठी प्रेक्षकांसाठी 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मुकेश पाटील साहेबांकडनं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया प्रसादजी परब सर यांचा आवाज. हॅलो. थँक्यू सो मच बाळू पाटील आणि थँक्यू सो मच नितीन काळन. 41 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच थेट उपांत्य फेरीमध्ये आपलं नाव नोंदवण्यासाठी मोठी दिसत आहे या संघाला. 41 रन्स टू विन फ्रॉम द 5 ओव्हर्स. रिक्वायर्ड रन रेट 8.20. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी, कारण या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज सुद्धा लागू होईल या संघाला. तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड आघाडीला येत आहेत धावाला सुरुवात करण्यासाठी. स्ट्रायकिंग गेला मनोज देवकर आणि नॉन स्ट्रायकिंग गेला आपण पाहतोय मयूर देवकर. यश चौधरीच्या हातात पहिलं षटक दिलंय. इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. खूप मोठी जबाबदारी असेल ती यशच्या खांद्यावर. सध्याच्या काळामध्ये सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू या संघामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू हवेमध्ये मिस टाइम. पहिल्या चेंडूवर यश मिळणार की काय यशला? येस इट इज. पहिल्या चेंडूवर यशला मिळते ती यश. फलंदाज बाद. आणि पहिलाच फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन मनोज देवकर बाद होतोय. यश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच हा स्पर्धा ही सामना त्यांचे पिताश्री सुरेश चौधरी, त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी सुद्धा पाहत असेल. सर्वांचं आम्ही स्वागत करू. नेक्स्ट बॉल आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहत आहोत म्हणजेच मयूर देवकर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पुल केलाय. मिड विकेटला शतक जज करतोय अँड डाऊन. विकेट इथे मात्र घेता घेता चेंडू हातांना डाऊन होतोय, खाली पडतोय. दुसऱ्या चेंडू सुद्धा आपल्या संघासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली होती, पण इथे मात्र फिल्टर साथ देत नाहीये. दुसऱ्या चेंडूवर निश्चितच संधी उपलब्ध झाली होती. झेल घेण्याची बघू तुम्ही पाहू शकता. चांगला मात्र जजमेंट होती, पण इथे मात्र चेंडू ग्रीप होत नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करून जीवदान तर मिळालंय स्ट्रायकिंगला फलंदाज मयूरला. आणि धावसंख्या धावफलकावर 2. फील्डमध्ये चेंजेस आणतायत. इकॉनॉमिकल षटक टाकण्याची जबाबदारी मात्र गोलंदाज यश चौधरीच्या खांद्यावर. आणि काय गोलंदाजी केली आहे. भाग पडलाय चुकीचे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना. पुन्हा एकदा यश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. तिथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जवळजवळ 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कारण की तिन्ही चेंडू ज्याप्रमाणे हाताळलेत ना यश चौधरीने, ते फलंदाजांना जड गेलेत खेळण्यासाठी. तिन्ही फटके आपण बघितलं पूर्णपणे मिस टाईम होते. हा सुद्धा फटका थोडासा मिस टाईम प्रॉपर नीट झाला नाही. चेंडू बरोबर बॅटच्या स्टिकरच्या ठिकाणी चेंडू लागतो, पण सुद्धा गॅपमध्ये एक एक्झिक्यूट केलाय आणि त्यामुळे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. तो म्हणजे 4 धावेसाठी पहिला चौकार मोठी देसाई संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. आता मात्र रेंजमध्ये चेंडू. वॉट अ शॉट. बिग 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 अँड ह्यूज 6 आउट ऑफ द पार्क. षटकार. ज्याचा झेल सोडला त्याच फटकाच्या निश्चितच बॅट्समनने जबरदस्त अटॅक केलाय. झेल सुटल्यानंतर निश्चित आक्रमक किती होऊ शकतो हे दाखवलंय मयूर देवकरने.
आणि विस्फोटक बॅटिंग केली आहे. एक चौकार एक षटकार ठोकला आहे आणि धावसंख्येने वेगाने पुढे सरकवली धावफलकर एकूण 12 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे ते यश चौधरीच्या माध्यमातून. नौबाडा संघ इथे मात्र 41 धावसंख्येचा डिफेंड करण्यासाठी ते उतरलेले आहेत. ओव्हरपिच हवेमध्ये चेंडू झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय झेल होणार का अँड ड्रॉप अगेन ड्रॉप. दुसरं जीवदान पाठोपाठ एका षटकामध्ये. गोलंदाज करणार तरी काय करणार हा आपला प्रश्न आपण नॅचरली आपण जेव्हा गणेश चर्चा करतो तेव्हा आपला प्रश्न निघतो. गेंदबाज करे भी तो क्या करे. झेल सुटलाय दुसऱ्यांदा झेल सुटलाय आणि मयूरला बघायचं संधी मिळते दुसऱ्यांदा जीवदान मिळते आणि तुम्हाला निश्चितच बघायचं आहे त्याचं उत्तर नौबाडा सांगाल तो कशा प्रकारे देईल. यश पुन्हा एकदा सज्ज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा उजव्याने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेन हवेमध्ये चेंडू आक्रमक फटका खेळायचा प्रयत्न सुरेश जज करतोय अप्रतिम टायमिंग आणि काय फिनिश आहे काय जजमेंट आहे. सुरेंद्रांनी मात्र अजिबात नजर हटवली नाही चेंडूवरून आणि काय जजमेंट देत असणार एक्झॅक्टली बाउंड्री लाईनवर सुंदर जेटी ब्लॅक अक्षर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. अनऑर्थोडॉक्स फटका होता पण जजमेंटचं मी कौतुक करेन सुरेंद्र लोखंडे. अप्रतिम परफॉर्मन्स आणि विथ द कॅच वॉट अ फिनिश. फलंदाज बाद. हा जर झेल आधीच पकडला असता तर धावसंख्या कमी पाहायला मिळाली असती. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला घडत असतात. षटकार एक चौकार त्याच फलंदाजाने मात्र झेल सुटल्यानंतर दाखवला पण त्याचा अडसर जास्त वेळ निश्चितच त्याला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिला नाही आणि त्याचा अडसर दूर केला तो यश चौधरीने. 2 विकेट घेतोय पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 41 धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना मोठी देसाई संघ जाऊन पोहोचले तर 14 धावसंख्येवर आणि बघायचं अशा मुवमेंटला कुठल्या खेळाडूच्या हातात दुसरं षटक इथे संघनायक देणार. पिंट्याच्या अनुपस्थितीमध्ये हा गोलंदाजी करणारा संघ नौबाडा संघ इथे परफॉर्म करतोय. बघायचं आहे त्यांना आता दाखवून द्यायचं की या धावा सुद्धा आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत आणि बघायचं आहे तशी मात्र गोलंदाजी पाहायला मिळणार का. पहिल्या षटकात निश्चितपणे की चांगली गोलंदाजी केली. दोन्ही ओपनिंग बॅट्समन तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. नवीन 2 फलंदाज विवादात मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपण बघितलं प्रेम आलाय आणि 4थ्या क्रमांकावर आलाय तो आकाश. गोलंदाजी मार्कवर सुरेंद्र लोखंडे एक अनुभवी गोलंदाज या संघाचा. स्लोअर वन चेंडू अप्रतिम फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्युशन आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा हा फटका षटकार. तोलून मापून मारलेला फटका. जसं बघितलं की स्लोअर वन चेंडू आहे व्ही शेप मध्ये खूप चांगला कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफला खूप चांगला एक्झिक्युशन दाखवत असताना आपल्या बॅटमधून षटकार वसूल केलाय तो फलंदाज आकाशने. चेंडू लेग स्टिकवर होता पण काय एक्झिक्युशन बघायचं आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. षटकाराचं उत्तर सुरेंद्र लोखंडे दिलंय. इथे मात्र फलंदाज बाद करत असताना फलंदाज बाद होतोय तो 4थ्या क्रमांकाचा आकाश. पण आता मात्र 21 धाव्यांची गरज. चमत्कारच नौबाडा संघाला इथे मात्र वाचवू शकेल आणि तो चमत्कार गोलंदाजांना करावा लागेल. फक्त गोलंदाज नाही तर फिल्डरची सुद्धा तेवढी साथ लागणं गरजेचं आहे मैदानावर. पण मोठे देसाई संघ जो मात्र अनस्टॉपेबल आहे त्या संघाला रोखणार कोण. सुपर परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल. नेक्स्ट बॉल खोदून काढायचा प्रयत्न होता. इनसाइड एज आतली कड लागते. क्विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न आणि इथे फेक थोडीशी चुकीची. बॅकअप प्रॉपर येत आहे हेमंत कडून. तोपर्यंत एक क्विक सिंगल चिकी सिंगल बॅटची आतली कड लागली होती. निश्चित एकदा तिथे कंप्लीट होती. फलंदाज तुम्ही पाहतात मैदानावर प्रेम कडून आणि 5व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो तो फलंदाज विशाल. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पाठलाग केलाय. अप्रतिम टायमिंग पड भी दिया और जड भी दिया. 4 रन. चेंडू मध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतोय अँड विकेट डाऊन. गुड कॅच. सुपर फिनिश. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. तर चला सापाडे आणि सोनारपाडा कॅप्टन अधिक आलेले आहेत. कुशल त्रिशा स्पोर्ट्स सापाडेचे कॅप्टन. RM11 गावदेवी सोनारपाडा कॅप्टन या समीर पाटील. अनिकेत टॉससाठी यायचे. बघा मैदानावर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, म्हणजेच प्रतीक. पण जितेश अजूनही मैदानाच्या म्हणजे त्यांच्या डगआउटमध्ये आहे, तो थांबलाय, बाकीच्यांना चान्स देतोय. फुलटॉस आहे, ऑनसाईडला प्लेस केला हलक्या हाताने. हेमंत चेंडूवर येतोय. मग अशी विशालने ज्याप्रमाणे तो झेल टिपला त्या विशालने कॅमेरामनचं कौतुक केलं. किती क्लीन आणि क्लिअर टेलिकास्ट पाहायला मिळते. मी त्याला तेच म्हटलं की शेवटच्या मुवमेंटपर्यंत चेंडूची वरची बारीक नजर द्यायचं म्हणतं अजिबात कॅमेरामॅन हटवत नाही. आणि डेफिनेटली तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं की स्क्रीनवर आपण जेव्हा चेंडू बघतो ना, तर चेंडूवरचं जे नाव आहे ना बॉलर, म्हणजे त्या चेंडूच्या कंपनीचं नाव आहे, ते सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. एवढं जबरदस्त टेलिकास्ट तुम्हाला JTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 13ची गती राखत असताना 26 धाबा कुठल्याच मैदानावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. आणि आता मात्र 5.00च्या गतीने 15 धावेची गरज आहे ती मोठी देसाई संघाला. यश चौधरी बघायचं पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या षटकात 14 धावा निश्चित खर्च झाल्या. याचं कारण फिल्डरची चुकी झाली, तिथे झेल सुटला आणि त्याच बॅट्समनला निश्चित बाद सुद्धा केलं. 2 विकेट मिळवल्या पहिल्या षटकामध्ये त्या यश चौधरीने. त्याची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकणारी आहे. आणि हे दाखवून सुद्धा द्यायचंय की जर सिनियर खेळाडू आज आमच्या संघामध्ये नाहीये, काय कारणास्तव मात्र तो बॅटिंग करून निघून गेला, पण इथे मात्र मला दाखवून द्यायचंय की मी सुद्धा इथे सामना वाचवू शकतो. 18 बॉल अँड 15 टू विन. 15 धावांची गरज, 18 चेंडू शिल्लक. बॅट्समन तुम्ही आता त्याच्यामध्ये प्रतीक आणि त्याचबरोबर प्रेम. 2 PP. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, हुक केलाय. देर इज नो फिल्डर्स. चेंडू तिथे जातो तो डीप मध्ये, लॉंग लेगला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलक अंकित झाले ते एकूण 28 धावा. 13 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 17. उपांत्य फेरीसाठी चालू असली ही धडपड. 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतात. नवाबाड आणि मोठी देसाई. कुठला संघ जाणार उपांत्य फेरीमध्ये, बक्षीस पात्र फेरीमध्ये. 17 बॉल अँड 13 टू विन. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पाठलाग केला, चेस केलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. बॉडी लाईन रायझिंग डिलिव्हरी. सरप्राईज डिलिव्हरी फ्रॉम यश चौधरी. 16 बॉल अँड 13 टू विन. आपण पाहतो श्रद्धांजली चषक. स्वर्गीय मयूर तुळशीदास पाटील आणि त्याचबरोबर रामदास पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पाठलाग केला, चेस आणि तुम्ही पाहतात आउटसाइड एज. चूक होत नाहीये एसटीच्या मागून. अप्रतिम झेल टिपलाय तर रुपेशने. फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन, 5 विकेट डाऊन टोटल. आणि जितेश होते मैदानाच्या आतमध्ये. बघायचं आहे 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानावर 13 धावांची गरज आहे. इथे मात्र सामन्याला कलाटणी कोण मिळवून देणार. जितेश निश्चित मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, ओळखला जातो. पण आता मात्र थोडंसं अंडर प्रेशर असेल, कारण तुम्ही पाहतात 5 गडी बाद झालेत. नवीन फलंदाजांना मात्र संधी दिली अगोदर, कारण 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सुरूच्या 2 षटकात तब्बल 26 धावा आल्या होत्या. अशा मुंबईला थोडासा मात्र तो कॅज्युअल राहिला होता, कारण आपण सामना सहज जिंकू शकू. आणि तो आता मैदानाच्या येतो फलंदाजीला. मैदानावर आपण पाहतो त्याला चक्क 7व्या क्रमांकावर. जबरदस्त कॉन्टेस्ट. स्ट्रायकिंगला जितेश आणि गोलंदाजी मार्कवर त्याने मात्र आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्यात. यश चौधरी ऑन बॉलिंग मार्क. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, स्टिअर केलं पॉईंट रिजन मध्ये. क्षेत्रशः दूरवर आहे. 2 धावाचा प्रयत्न असेल बघायचं, चेंडू ते कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय. गुड डिसिजन फ्रॉम जितेश. तुला माहिती आहे की या षटकामध्ये किंवा या इनिंगमध्ये यशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अशा मुवमेंटला त्याला माझी विकेट द्यायची नाहीये आणि त्याने मात्र हा चेंडू स्टिअर केला पॉईंट रिजन मध्ये. शरीरापासून थोडासा दूर ढकलला आणि समीकरण उरले. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची गरज. 11 टू विन फ्रॉम द 14. तिखट चेंडू, वेगवान चेंडू, पण स्वतःवर कंट्रोल ठेवलाय. स्वतः नॅचरल खेळ थोडासा मात्र बाजूला ठेवत असताना संघासाठी तो खेळतोय. टेक्निकल साऊंड क्रिकेटर. 13 बॉल अँड 10 टू विन. नॅचरल खेळ म्हटल्यानंतर निश्चित आक्रमक फटकेबाजी करणं ही त्याची ओळख आहे. मी नेहमीच म्हणतो की बारक्या कांबळेला तो फॉलो करतो, त्याला स्वतः दैवत मानतो, आयडल आहे त्याच्यासाठी तो. आणि तशी फटकेबाजी निश्चितच करण्याचा प्रयत्न करतो. त्याची कॅप सुद्धा आपण जर बघितली ना तो तशीच परिधान करतो, बारक्या कांबळेसारखी.
शॉर्ट ऑफ गुड लेंथ अप्रतिम फटका अवे फ्रॉम द बॉडी लास्ट मोमेंटला कट केल्या चेंडूला डीप पॉइंटला चेंडू जातो वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील फेक करतील तोपर्यंत 2 धावा असत पूर्ण होतात. जितेशने कॉल दिली धाव पूर्ण करणार अजून एक व्हेरी गुड रनिंग प्रेशर प्रेशर दबाव तो पाहायला मिळतो तो नवापाड्याच्या खेळाडूंवर फिल्डर्सवर. 3 धावा धावून वेगाने पूर्ण केल्यात आणि त्याचबरोबर तिसरं षटक समाप्त होते. धावसंख्या 34 धावा समीकरण उरलंय 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धाव्यांची गरज. आपण वळूया नितीनकडे. टॉस सुद्धा करणं बाकी अजून. सोनारपाडा संघ लवकरात लवकर रिपोर्ट करा. आज कुठल्या प्रकारचा गॅप घ्यायचा नाही शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आम्हाला सर्व सामने लवकरात लवकर वेळेवर आणि ते सुद्धा 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत. डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. डोंबिवलीवाला मुकेश पाटील हा एक नंबर. आहे साऱ्यांचा चुकी प्राण आमचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक 7 धाव्यांची गरज. उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी ही धडपड सुरू आहे मैदानावर 2 संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजामध्ये निश्चितच आणलंय. हे मात्र सरप्राईज पॅकेज असणे बघायचं. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाज येतोय ओमकार. याचा सहसा पण खेळ बघितला नाही पण निश्चित म्हणे की मोठी देसाई संघासाठी सुद्धा हे सरप्राईज पॅकेज असणार आहे. बघायचं आहे त्याची तो गोलंदाजी कशी करतोय. 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. ओमकार लेफ्ट आर्म गोलंदाज. स्लोअर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन आउटसाइड एज पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. सामना बघायचा कुठल्या संघाच्या बाजूने झुकतो आतापर्यंत आपण बघितलं तर आताच्या स्थितीला 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धाव्यांची गरज आहे. भक्कम परिस्थितीमध्ये आहे म्हणजे निश्चितच मोठी देसाई हा संघ. 5 गडी बाद 35 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्रॉम ओमकार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जितेशसाठी. बॉटम हँड सेन्सिबल क्रिकेट. कुठल्या प्रकारचं आक्रमण नाहीये. समय सूचकतेनुसार फलंदाजी करतोय. संघाला गरज आहे तशा मुवमेंटला फलंदाजी करतोय. परिस्थिती अनुरूप फटके मोल्ड करतोय. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. 5 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 10. मागच्या 2 चेंडू आले ते 2 धावा. सावध क्रिकेट पाहायला मिळते कारण 5 गडी बाजरे तशा मुवमेंटला जितेशची फलंदाजी खूपच शांतपणे तुम्हाला पाहायला मिळते. कट करायचा प्रयत्न आउटसाइड एज अँड विकेट. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन 6 विकेट डाऊन फ्रॉम मोठी देसाई आणि यश मिळते गोलंदाज ओमकारला. थँक्यू. बघायचं इथून मात्र कलांटणी मिळणार का पण जिथे सोबत मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे तो संयमी खेळ खेळतो. आतापर्यंत समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. प्रत्येक पार्टीला स्वतःवर कंट्रोल राहिला आणि संयम सुटला त्याचा. निश्चित आउटसाइड एज घेऊन तुम्ही पाहता तर रुपेश हातामध्ये चेंडू निघून गेला. विकेट मिळाली ती गोलंदाज ओमकार जोशीला. आता बघायचं आहे समीकरण 9 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. शेवटच्या क्षणापर्यंत सामना आणलाय या गोलंदाजांनी. संदेश अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा लांब खेळला हा फटका. निश्चितच थोडासा आतमध्ये येणारा होता चेंडू व्ही शेपमध्ये. थोडासा अपिश फटका तोपर्यंत एकच धाव. 8 चेंडूचा खेळ शिल्लक 4 धाव्यांची अजूनही गरज. ओमकार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा 1 विकेट. इकॉनॉमिकल. 8 बॉल अँड 4 टू विन. नेक्स्ट बॉल फ्रॉम ओमकार जोशी. स्ट्राईक जितेश. खोदून काढायचा प्रयत्न बॅक टू द बॉलर. कॅच इथे उडाली होती. तयार नव्हता ओमकार जोशी. तेच दाखवत असताना तो स्वतःवर नाराज होतोय की इथे मात्र हा झेल घेतलाच निश्चित अजून थोडासा दबाव आणला असता पण मोठी देसाई संघावर आणि स्वतःवरच तो स्वतःच्या कामगिरीवरच तो नाखुश होतोय. तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये हा झेल सुटला त्याच्याकडून आणि स्वतःच नाराज होतोय. भाग पाडलं होतं जितेशला समोर खेळण्यासाठी. 1 धाव इथे चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती धावफलकावर. 38 धावा 3 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक.
खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय आणि क्षेत्ररक्षक जज करतोय, विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय, 7 गडी बाद. मच्छिंद्र पाटील माझ्यासोबत आहे. मच्छिंद्र काय कलाटणी मिळते बघा सामन्यामध्ये. इथे मात्र समीकरण उरले तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज आणि अशा मुवमेंटला बघायचंय कुठला गोलंदाज येऊन इथे मात्र सामना वाचवणार. कारण एकूण आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आपण मला सांगतात विशाल, गडीचे एकूण बाद झालेत, एकूण 7 गडी बाद झालेत आणि समीकरण उरलंय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 3 धावेंची गरज. पण जितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, तो कधीही सामन्याला फिनिश करू शकतो कारण त्याच्याकडे 6 चेंडू असणार आहेत आणि बघायचं 6 चेंडू तो काय पराक्रम दाखवणार. पण इथे प्रश्न पडलाय की कुठला गोलंदाज येणार गोलंदाजी करण्यासाठी. यस, रुपेश एकदा एक त्यांचा एक अनुभवी खेळाडू आहे, एक हुकमाचा एक आहे जो मात्र फिरकी आक्रमणात ना समोरच्या संघाला मात्र डॉमिनेट करण्याची ताकद ठेवतो. बघायचंय अशा मुवमेंटला तो इथे मात्र काय भूमिका पार पाडणार आपल्या संघासाठी. या 6 चेंडू तो 3 धावा इथे मात्र डिफेंड करणार का, की जितेश मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत असताना किंवा पहिल्या चेंडूवर सामना फिनिश करण्याची ताकद ठेवणार. काय जबरदस्त इनिंग तुम्हाला पाहायला मिळते, जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 41 धावा सुद्धा आमच्यासाठी मोठ्या होत्या हे दाखवून दिले सर्व गोलंदाजांनी. मी ओमकारचं सुद्धा कौतुक करेन, 2 विकेट त्याने मिळवल्या, 4 धावा खर्च करून. त्याचबरोबर यशने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या, त्या एकूण धाव फलकर त्याने 22 आणि एकूण त्याने 3 गडी बाद केले. खूप चांगली गोलंदाजी यशची पाहायला मिळाली. पण आता मात्र खूप मोठी दारोमदार असेल या संघाचा अनुभवी खेळाडू रुपेशच्या खांद्यावर. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. मी मगाशीच उल्लेख केला की सिनियर खेळाडू संघामध्ये नसून सुद्धा आता दाखवून द्यावी लागेल ते मात्र अपकमिंग टॅलेंटची काय ताकद आहे. 6 बॉल अँड 3 टू विन. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतात जितेश 50 धावा जर असताना धावफलका निश्चित चांगली फाईट पाहायला मिळाली असती. अजूनही फाईट चांगली पाहायला मिळते. 6 बॉल अँड 3 टू विन. थांबून खेळायचा प्रयत्न, लांब आहे चेंडू, वाईड बॉल, खराब चेंडू, पहिला चेंडू वाईड. नॅशनल लेग ब्रेक ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि संयम ठेवला बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संयम ठेवला, कुठल्या प्रकारची छेडखानी केली नाही. स्टार्टिंग केलं जितेशने, चेंडू जाऊ दिला, लेफ्ट केला, लास्ट मोमेंटला कट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे थोडासा आणि डी पॉइंटला चेंडू कव्हर करतो. परत 2 धावाचा प्रयत्न, जितेश सांगितलं मी 2 धावा कंप्लीट करू शकतो. धावचीची संधी फेक होते ते, तोपर्यंत फलंदाज बाद होईल. जितेशला स्ट्राईक हवं होतं पण अजून एक विकेट पडते बघा. तुम्ही वाटत मैदानावर एकूण 8 गडी बाद झालेत. सामन्याला कलाटणी मिळते की असं काही चित्र उभं राहिलंय. सोनू मात्रे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. नक्कीच विकेट इक्वेशन सुद्धा आपल्याला आता पाहावं लागणार आहे प्रसाद सर. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आपण कंपॅरिझन करूया तर नवापाडा संघाने मात्र खेळत असताना त्यांचे गडी जे गमावले त्यांनी एकूण ते 7 गडी गमावले होते. तर आतापर्यंत आपण बघतोय की मोठी देसाई संघाने 8 गडी गमावले. त्यामुळे ही एक धाव करणं कंपल्सरी असेल त्यांच्यासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता बघायचं संयम कोणाकडे पाहायला मिळणार, गोलंदाज रुपेशकडे की स्ट्रायकिंगला फलंदाज जितेशकडे. सामना अजून आपण हरलेलो नाही आहोत. मला अजित पुत्रान यांची आठवण होते अशा मुवमेंटला. 5 चेंडूत 5 विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली होती. तशी गोलंदाजी ते पाहायला मिळणार का रुपेश कडून. 5 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला जितेश अंडर प्रेशर आणि वाईट बॉल, मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय. 2 वाईट चेंडू, 2 खराब चेंडू आणि सामन्याला कलाटणी मिळते. इथे सामना जिंकलाय तो जितेशच्या म्हणजेच मोठी देसाई संघाने आणि थेट उपांत्य फेरीमध्ये श्रद्धांजली चषकाचा प्रवेश केलाय. 3रा संघ ठरलाय तो पाठोपाठ